संक्रांती जवळ आली आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हलव्यापासून असे सुंदर झुमके कसे बनवायचे ते दाखवणार आहे। यात मी 2 प्रकारचे झुमके बनवून दाखवले आहेत। तुम्ही हे झुमके घरी बनवू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा झुमका बेस वापरून आपण हे झुमके बनवणार आहोत। तर असे झुमके बेस मिळतात दुकानात किंवा ऑनलाइन तुम्ही हे घेऊ शकता। यावर ग्लू गनच्या सहाय्याने हलवा चिटकून घेऊया। या ठिकाणी तुम्ही ग्लू वापरून सुद्धा हलवा चिटकू शकता, पण त्याला थोडासा वेळ लागतो। तर अशा पद्धतीने सर्व झुमका बेसवर हलवा चिटकून घेतला। त्यानंतर मी यावर बॉल चेन चिटकवणार आहे। तुम्ही बॉल चेनच्या जागी कुंदन किंवा स्टोनचा वापर करू शकता। आता आपण झुमक्याचा वरचा भाग बनवू। त्यासाठी मी ग्लिटरची फॉर्म शीट घेतली, तुम्ही पुठ्ठा किंवा काही वापरू शकता। त्यानंतर मी स्टोनची लेस बाजूने लावली। या जागी तुम्ही रेडीमेड पॅच सुद्धा लावू शकता आणि नंतर ग्लू गनच्या सहाय्याने हळूहळू हलवा साइडने व्यवस्थित चिटकवून घेतला। हे वाळल्याच्या नंतर व्यवस्थित कट करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या पाठीमागे कानातल्याचा बेस फिरकी लावून घेतली। झुमका आणि वरचा बेस कनेक्ट करण्यासाठी मी या पिनचा वापर करणार आहे। या ठिकाणी तुम्ही दोरीचा सुद्धा वापर करू शकता। यामध्ये मी या सोनेरी मोतीचा वापर केला आहे। नंतर वरती ग्लू गनच्या सहाय्याने वरचा बेस मी चिटकून घेतला आणि अशा पद्धतीने आपला सुंदर झुमका तयार झाला आहे। आता आपण झुमका बेसच्या जागी ग्लू कॅप वापरून झुमका बनवणार आहोत। या जागी तुम्ही कुठल्याही प्रकारचे छोटे झाकण घेऊ शकता। तर सर्वात आधी आपण वरचा बेस बनवून घेऊया। त्यासाठी सेम मी फॉर्म शीट घेतली आहे। यात मी हे स्टिकर वापरणार आहे। हे स्टिकर तुम्हाला कुठे स्टेशनरी शॉपवरती अवेलेबल होऊ शकतात। नंतर मी त्याभोवती ही स्टोनची लेस लावून घेतली। हे वाळल्याच्या नंतर याच्या भोवती ग्लू गनच्या सहाय्याने मी हलवा चिटकवून घेतला। आता या कॅपवर सुद्धा आपण हा हलवा चिटकवून घेऊया। तुम्ही पाहू शकता की ग्लू गनच्या सहाय्याने किती लवकर हलवा चिटकत आहे आणि जर तुम्ही ग्लूचा वापर केला तर हलवा चिटकायला थोडासा वेळ लागतो। तर शक्यतो तुम्ही हॉट ग्लू गनचाच वापर करा, जेणेकरून हलवा पटकन चिटकेल आणि तुमचा झुमका लवकर तयार होईल। त्यानंतर मी बॉल चेनचा यूज केला आहे वरच्या साईडने डेकोरेट करण्यासाठी। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने लेस लावत आहे। तुम्ही पाहू शकता की या कॅपला होल नाही आहे आणि म्हणूनच सुईला थोडंसं गरम करून त्या सुईच्या सहाय्याने मी याला होल करून घेतलं। सुई गरम केल्यामुळे लवकरच होल पडतो। आणि नंतर त्यात अशी पिन टाकून घेतली आणि वरती बेस चिटकवून घेतला आणि झाला आपला झुमका तयार। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।